विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 7 चॅप्टर नंबर 6 मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटीज या चॅप्टरची आज आपण एक्झरसाइज पाहणार आहोत. तर यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन इन युअर ओन वर्ड्स. खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या शब्दात लिहा. ए नंबरचा क्वेश्चन आहे, व्हाय इज द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट्स. म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन वेगवेगळ्या प्लॅनेटवर कशा पद्धतीने वेगवेगळं राहतो त्याचं कारण आपल्याला लिहायचं आहे. तर ॲन्सरमध्ये द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट्स ॲक्ट ऑन धिस मास इज कॉल्ड इट्स वेट. एखाद्या मासवरती जितकं ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतो त्याला त्या मासचं वेट असे म्हणतात. ऑन डिफरंट प्लॅनेट्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स मे बी ऑफ डिफरंट मॅग्निट्यूड. वेगवेगळ्या प्लॅनेटवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा वेगवेगळा असतो. देअरफोर द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट विल बी डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट्स. त्यामुळे वेगवेगळ्या प्लॅनेट्सवरती वेगवेगळ्या पद्धतीचं वेट एकाच वस्तूचं दिसून पडते. क्वेश्चन नंबर बी बघा आता, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट इन डे टू डे अफेअर्स. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ॲक्युरेट मेजरमेंट घेण्याकरता काय आपण प्रिकॉशन घेतली पाहिजे ज्यामुळे ॲक्युरेट मेजरमेंट आपल्याला घेता येईल. तर बघा, ॲन अप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी यूज फॉर मेजरमेंट. मेजरमेंटसाठी एक विशिष्ट असं डिव्हाइस असतो. मेजरमेंट ऑफ सबस्टन्स दॅट आर प्रेशियस ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स अँड यूज इन व्हेरी स्मॉल क्वांटिटी इज डन मेटिक्युलसली अँड ॲक्युरेटली. जे मौल्यवान वस्तू असतात त्याचा जो मेजर आहे तो तंतोतंत बरोबर केला जातो. वी मस्ट चेक वेदर द बॅलेन्स इज स्टेबल ऑर नॉट. तर आपण जो बॅलेन्स आहे तो बरोबर स्टेबल आहे किंवा नाही ते आपण चेक करायला पाहिजे. यानंतर क्वेश्चन नंबर सी, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास आणि वेटमध्ये काय डिफरन्स आहे. या पद्धतीने दोन भाग करायचं. पहिल्या साईडला मास लिहायचं, दुसऱ्या साईडला वेट लिहायचं. आणि मासमध्ये नंबर वन बघा, द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड मास. द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स, एखाद्या सबस्टन्समध्ये जितका मॅटर असतो त्याला मास असे म्हणतात. वेटमध्ये नंबर 1 बघा, द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट ऑन मास इज कॉल्ड द वेट. म्हणजे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मासवरती जी ॲक्ट करते त्याला त्याचं वेट म्हणतात. सेकंड नंबर आहे, मास इज अ स्केलर क्वांटिटी. वेटमध्ये वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. मास ही स्केलर क्वांटिटी आहे आणि वेट ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. थर्ड नंबर, इट डज नॉट चेंज ॲट डिफरंट प्लेस ऑन द अर्थ. मास जो आहे कुठे जरी आपण पृथ्वीवरती कोणत्याही ठिकाणी जर आपण नेलं तरी तो चेंज होत नाही. वेटमध्ये इट इज डिफरंट ॲट डिफरंट प्लेस ऑन द अर्थ. वेट जो आहे आपण वेगवेगळ्या पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागावर जर चेक केलं एकाच वस्तूचा तर त्याचं वेट वेगवेगळं दाखवते. क्वेश्चन नंबर 2, हु इज माय कंपेनियन्स. म्हणजे इथं आपल्याला मॅच द पेअर्स लावायचं आहे, जोड्या लावायचे आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी. ग्रुप एमध्ये दिला आहे व्हेलॉसिटी, एरिया, व्हॉल्यूम, मास, डेन्सिटी. आणि ग्रुप डीमध्ये आहे लिटर, किलोग्राम, मीटर पर सेकंद, किलोग्राम पर क्युबिक मीटर, स्क्वेअर मीटर. तर इथे व्हेलॉसिटी याची पेअर आपल्याला मिळेल सी, मीटर पर सेकंद. एरिया याची पेअर आपल्याला मिळेल ई, स्क्वेअर मीटर. व्हॉल्यूम याची पेअर मिळेल आपल्याला ए, लिटर. मास याची पेअर मिळेल बी, किलोग्राम. आणि 5वा नंबर आहे डेन्सिटी, याची पेअर मिळेल आपल्याला डी, किलोग्राम पर क्युबिक मीटर. यानंतर क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल. उदाहरणे देऊन आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. नंबर ए आहे स्केलर क्वांटिटी. अ क्वांटिटी दॅट कॅन बी कम्प्लिटली एक्सप्रेस बाय इट्स मॅग्निट्यूड alone is called a scalar quantity. A quantity that can be completely expressed by its magnitude alone is called a scalar quantity. For example, only magnitude
is used to express quantities such length, breadth, area, mass, temperature, density, time, work, etc. त्यानंतर मग बी नंबर आहे वेक्टर क्वांटिटी. The quantity that is expressed completely only when magnitude and direction are both given is called a vector quantity. वेक्टर क्वांटिटीमध्ये डायरेक्शन्स आणि मॅग्निट्यूड दोन्हीची आवश्यकता असते. स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूडची आवश्यकता असते. तर द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस कम्प्लिटली ऑनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन्स आर बोथ गिवन इज कॉल्ड अ वेक्टर क्वांटिटी. एक्झाम्पल आहे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी. त्यानंतर मग क्वेश्चन नंबर 4. एक्सप्लेन गिवन एक्झाम्पल द एरर दॅट ऑकर व्हाईल मेकिंग मेजरमेंट. एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल, उदाहरणे देऊन आपल्याला द एरर दॅट ऑकर व्हाईल मेकिंग मेजरमेंट करताना जे एरर दिसते ते आपल्याला उदाहरणाने एक्सप्लेन करायचं आहे. तिथे ॲन्सरमध्ये नंबर ए, नॉट युजिंग अप्रोप्रिएट डिव्हाइस. जर योग्य पद्धतीचे डिव्हाइस जर वापरला नाही तर द शॉपकीपर डज नॉट यूज स्टँडर्डाइज डिव्हाइस विच मे लीड्स टू एरर इन मेजरमेंट. म्हणजे शॉपकीपरने समजा स्टँडर्डाइज डिव्हाइस जर वापरला नाही त्यामुळे मेजरमेंटमध्ये एरर येते. बी नंबर, एरर ड्यू टू इम्प्रॉपर यूज ऑफ डिव्हाइस. एक्झाम्पल, व्हाईल मेजरिंग द ऑइल शॉपकीपर मे नॉट मेजर द ऑइल प्रॉपरली. समजा शॉपकीपर जो आहे ऑइल मेजर करताना त्यांनी जर योग्य पद्धतीने ऑइल जर मेजर केलं नाही तर एरर निर्माण होते. त्यानंतर क्वेश्चन 5, गिव रिझन्स, कारण लिहा. ए नंबरचा क्वेश्चन आहे, इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय यूजिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट. इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज. आपण योग्य पद्धतीने आपण मेजर करू शकत नाही बाय यूजिंग बॉडी पार्ट ॲज युनिट्स. बॉडी पार्टचा वापर करून आपण योग्य पद्धतीने मापन घेऊ शकत नाही. तर याचं कारण आपल्याला लिहायचं आहे ॲन्सरमध्ये, बॉडी पार्ट्स आर नॉट यूज ॲज स्टँडर्ड युनिट. बॉडी पार्ट जो आहे हा स्टँडर्ड युनिट म्हणून वापरला जात नाही ऑफ मेजरमेंट बिकॉज लेंथ ऑफ पाम अँड हँड्स आर डिफरंट. कारण की पाम आणि हँडची जी लेंथ आहे ही वेगवेगळी असतो फॉर डिफरंट पर्सन्स. वेगवेगळ्या व्यक्तींची जे पाम आणि हँड्स आहे ते वेगवेगळे असतात. विच कॉज एरर इन मेजरमेंट्स. त्यामुळे आपल्याला मेजरमेंटमध्ये एरर येते. त्यानंतर क्वेश्चन बी, इट इज नेसेसरी टू गेट द वेट अँड मेजर स्टँडर्डाइज ॲट रेग्युलर इंटरवल्स. ॲन्सरमध्ये लिहा, फॉर प्रॉपर अँड ॲक्युरेट मेजरमेंट्स. फॉर प्रॉपर अँड ॲक्युरेट मेजरमेंट्स ऑफ क्वांटिटीज इट इज नेसेसरी टू गेट द वेट अँड मेजर स्टँडर्डाइज. फॉर प्रॉपर अँड ॲक्युरेट मेजरमेंट, योग्य पद्धतीने मेजरमेंट घेण्यासाठी ऑफ क्वांटिटीज इट इज नेसेसरी टू गेट द वेट अँड मेजर स्टँडर्डाइज. तर आपला जो वेट आहे आणि तो स्टँडर्डाइज असायला पाहिजे. टू गेट द वेट अँड मेजर स्टँडर्डाइज. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.